नमस्कार. सुरुवातीला एक विचार मनात येतोय. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे दिवस येतात की नाही, जेव्हा आपला मूड एकदम खराब असतो. हो, किंवा खूप चिंता वाटते. हो, चिंता वाटते किंवा आत्मविश्वास कुठेतरी कमी झालेला असतो. आणि मग असं वाटतं की या भावनांवर आपलं काहीच नियंत्रण नाहीये. की आपण फक्त वाहत जातोय त्या भावनांबरोबर. एक्झॅक्टली. पण खरंच तसं आहे का? म्हणजे काय होईल जर आपल्याला कळलं की आपण जशी शारीरिक आरोग्याची काळजी घेतो ना, हम्म, तशीच मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा काही सोपी आणि प्रभावी साधनं आहेत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण अनेकदा आपल्याला वाटतं की आपला मूड अचानक खराब झाला, जणू काही तो कुठून तरी अवतरला आहे. हो, ढग येतात तसा. बरोबर. पण भावना अशा तयार होत नाहीत. ते आपल्या विचार, आपली वागणूक आणि शारीरिक संवेदना या सगळ्यांच्या एका गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून निर्माण होतात. अच्छा. म्हणजे भावना ह्या घडतायत, त्या आपल्यावर आदळत नाहीत. आणि जर त्या घडत असतील तर त्या कशा घडतायत हे समजून घेऊन आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकतो. म्हणजे आपण आपल्या भावनांचे केवळ बळी नाहीत. तर शिल्पकारही असू शकतो. अगदी. हो, बरोबर. शिल्पकारही असू शकतो. चला, मग याच कल्पनेचा सखोल वेध घेऊया. आज आपण नकारात्मक विचारांना कसं हाताळायचं, टीका आणि आत्मशंकेवर मात कशी करायची. आणि भीतीला सामोरं जाऊन आत्मविश्वास कसा वाढवायचा वा. यावर बोलूया. चला तर मग सुरुवात नकारात्मक विचारांपासून करूया. आपल्यापैकी बहुतेकांना हा अनुभव असेलच. दिवसभरात 9 चांगल्या गोष्टी घडतात, पण एक वाईट गोष्ट संपूर्ण दिवसावर पाणी फेरते. हो हो, निगेटिव्हिटी बायस म्हणतात त्याला. हो, उदाहरणार्थ मॅनेजरने वर्षभर कामाचं कौतुक केलं, पण एकाच नकारात्मक टिप्पणीमुळे आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं. असं का होतं? यामागे आपल्या मेंदूची मूळ रचना आहे. गंमत अशी आहे की आपला मेंदू आनंदी राहण्यासाठी नाही तर सुरक्षित राहण्यासाठी विकसित झालाय. अच्छा, म्हणजे सर्व्हायव्हलसाठी. एक्झॅक्टली. त्यामुळे तो धोक्यांना म्हणजेच नकारात्मक गोष्टींना 10 पट जास्त महत्त्व देतो. 10 पट? हो, ती एक नकारात्मक टिप्पणी म्हणजे केवळ माहितीचा तुकडा नाही, तर मेंदूसाठी एक संभाव्य धोका आहे. आणि ही गोष्ट समजल्यावर आपल्याला कळतं की हा आपला दोष नाही, तर आपल्या मेंदूची डिफॉल्ट सेटिंग आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की आपण ही डिफॉल्ट सेटिंग बदलू शकतो. पण एक अडचण आहे. जेव्हा भावना खूप तीव्र असतात, तेव्हा विचार करणं प्रचंड कठीण होतं. कोणी चिंतेत असताना त्याला शांत हो म्हणणं, हे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. अगदी बरोबर. म्हणूनच आपलं पहिलं साधन हे विचार करण्याबद्दल नाही, तर शरीराबद्दल आहे. जेव्हा भावना तीव्र असतात, तेव्हा आपला तर्कशुद्ध विचार करणारा मेंदू म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अक्षरशः ऑफलाईन जातो. अच्छा. आणि भावनिक मन म्हणजे ॲमिग्डाला नियंत्रण मिळवतं. त्यामुळे त्या क्षणी विचारांचं विश्लेषण करणं व्यर्थ आहे. त्याऐवजी एक सोपी गोष्ट करायची, हळूहळू 10 पर्यंत मोजायचं. हे तर खूप साधं वाटतंय. म्हणजे लहानपणी राग आल्यावर करायचो तसं. पण यामागे काही सायन्स आहे का? हो, नक्कीच. ही फक्त एक मानसिक युक्ती नाहीये, तर हा एक न्यूरोलॉजिकल हॅक आहे. जेव्हा तुम्ही अंक मोजण्यासारख्या तर्कशुद्ध कामावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही तुमच्या भावनिक मनाकडून नियंत्रण काढून पुन्हा तर्कशुद्ध मनाकडे देत असता. तुम्ही मेंदूला एक काम देऊन त्याला त्या भावनिक चक्रातून, त्या लूपमधून बाहेर काढता. एकदा का भावनांची तीव्रता कमी झाली की मग आपण विचारांकडे पाहू शकतो. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट स्टेप, आधी शारीरिक पातळीवर शांत व्हायचं, त्यानंतर विचारांचं काय करायचं? कारण ते विचार तो डोक्यात फिरतच असतात. बरोबर. आणि इथे माइंडफुलनेस किंवा सजगता कामाला येते. आता माइंडफुलनेस म्हणजे विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करणं नव्हे. हो, हे खूप लोकांना वाटतं. हो, तर ते तसं नाहीये. माइंडफुलनेस म्हणजे त्यांना कोणताही निर्णय न देता, जज न करता फक्त पाहणे. कल्पना करा की तुम्ही रस्त्याच्या कडेला बसला आहात आणि विचार म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत. तुम्ही प्रत्येक गाडीत बसत नाही, बरोबर? तुम्ही फक्त त्यांना पाहता. काही गाड्या स्पोर्ट्स कारसारख्या वेगवान आणि आकर्षक असू शकतात, जे आपले नकारात्मक विचार असतात. जे आपलं लक्ष वेधून घेतात. हो, पण तुम्ही ठरवू शकता की कोणत्या गाडीकडे लक्ष द्यायचं आणि कोणत्या गाडीला जाऊ द्यायचं. म्हणजे आपण विचार नाही, तर त्या विचारांचे निरीक्षक आहोत, ही भावना विकसित करायची. याने विचारांमधलं आणि आपल्यामधलं अंतर वाढतं. अगदी बरोबर. आणि एकदा का हे अंतर निर्माण झालं की आपण तिसरं साधन वापरू शकतो, विचारांची पुनर्रचना किंवा कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग. हे काय आहे? यात आपण एका डिटेक्टिव्हसारखं काम करतो आणि आपल्या नकारात्मक विचारांना आव्हान देतो. स्वतःला प्रश्न विचारायचे. जसे की, हा जो विचार माझ्या मनात आला आहे, तो 100% खरा आहे का?
याला काही पुरावा आहे का? या घटनेकडे पाहण्याचा दुसरा कोणता दृष्टिकोन असू शकतो? अच्छा, म्हणजे मॅनेजरच्या उदाहरणात आपण विचारू शकतो, त्या एका टिप्पणीचा अर्थ खरंच माझी नोकरी धोक्यात आहे असा होतो का? बरोबर. की मग गेल्या वर्षभरातल्या त्या 9 सकारात्मक प्रतिसादांचं काय? म्हणजे आपण पुराव्यांच्या आधारे विचार करतो, केवळ भावनांच्या आधारावर नाही. उत्तम, अगदी उत्तम. आणि चौथं साधन हे मेंदूसाठी व्यायामासारखं आहे. कृतज्ञतेचा सराव किंवा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. हां, तर मी ऐकलंय. हो, दररोज रात्री झोपण्यापूर्वी अशा 3 गोष्टी लिहून काढायच्या, ज्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी. जसं की आजचा चहा चांगला झाला होता. अगदी. किंवा मित्राशी बोलून बरं वाटलं. यामुळे काय होतं की तुम्ही तुमच्या मेंदूला सकारात्मक गोष्टी शोधण्याची सवय लावता. हळूहळू तुमचा मेंदू आपोआप चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकतो. या 4 साधनांमध्ये मला एक पॅटर्न दिसतोय. काय? 2 साधनं म्हणजे 10 पर्यंत मोजणे आणि माइंडफुलनेस ही तात्काळ भावना नियंत्रणासाठी आहेत. म्हणजे एक प्रकारची फर्स्ट एड. बरोबर. तर उरलेली 2 म्हणजे विचारांची पुनर्रचना आणि कृतज्ञता ही दीर्घकाळासाठी मेंदूला पुन्हा ट्रेन करण्यासाठी आहेत. जणू काही जीवनशैलीत बदल. अप्रतिम निरीक्षण. हीच तर मानसिक आरोग्य टूलकिट आहे. काही साधनं तात्काळ दुरुस्तीसाठी तर काही दीर्घकालीन देखभालीसाठी. हां, हे झालं नकारात्मक विचारांना आतल्या आत मॅनेज करण्याबद्दल. पण अनेकदा आव्हान बाहेरून येतं नाही का? टीकेच्या किंवा जजमेंटच्या स्वरूपात. हो. बाहेरून येणारी टीका आणि त्यामुळे आत निर्माण होणारी लज्जा ही एक वेगळीच लढाई आहे. हो, आणि इथे अपराधीपणा म्हणजे गिल्ट आणि लज्जा म्हणजे शेम यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. काय फरक आहे यात? अपराधीपणा म्हणजे मी काहीतरी वाईट केलं. उदाहरणार्थ, मी मीटिंगला उशिरा पोचलो, ही माझी चूक आहे. ही भावना आपल्याला आपलं वागणं सुधारायला मदत करते. ओके. आणि लज्जा? लज्जा म्हणजे मीच वाईट आहे. अच्छा, स्वतःवरच हल्ला. हो, उदाहरणार्थ, मी एक बेजबाबदार व्यक्ती आहे. ही आपल्या वागणुकीवर नाही तर आपल्या अस्तित्वावर हल्ला करते. ही भावना आपल्याला इतरांपासून तोडते आणि असं वाटायला लावते की माझ्यातच काहीतरी मूलभूत चूक आहे. आणि ही एक अत्यंत वेदनादायी भावना आहे. खूप. मग या तीव्र भावनेला सामोरं कसं जायचं? याविरुद्ध आपण लवचिकता म्हणजे रेझिलियन्स कशी निर्माण करू शकतो? याचे 3 महत्वाचे टप्पे आहेत. पहिला म्हणजे आपले ट्रिगर्स ओळखणे. ट्रिगर्स म्हणजे अशा कोणत्या गोष्टी, घटना किंवा शब्द आहेत ज्यामुळे आपल्याला तीव्र लज्जास्पद वाटतं. अनेकदा आपल्या आत्मसन्मानाशी जोडलेल्या गोष्टी आपले ट्रिगर्स असतात. उदाहरणार्थ, समजा जर तुम्ही स्वतःला एक हुशार व्यावसायिक समजत असाल आणि कोणी तुमच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर ते तुम्हाला जास्त लागेल. बरोबर. म्हणजे स्वतःच्या भावनिक नकाशाचा अभ्यास करायचा. एकदा का ट्रिगर्स ओळखले की पुढची पायरी काय? पुढची आणि कदाचित सर्वात महत्वाची पायरी आहे स्वकरुणा, सेल्फ कंपॅशन. सेल्फ कंपॅशन. टीकेनंतर आपण स्वतःशी कसे बोलतो याकडे लक्ष द्या. अनेकदा आपण स्वतःचे सर्वात मोठे टीकाकार असतो. खरंय. इथे एक प्रभावी वाक्य लक्षात ठेवा. जर तुम्हाला एखाद्या माणसाला जमिनीवरून उठवायचे असेल तर आधी त्याला मारणे थांबवावे लागेल. वा. मजा आहे. स्वकरुणा म्हणजे जबाबदारी टाळणे नव्हे. याचा अर्थ स्वतःला विचारा, मी माझ्या एखाद्या प्रिय मित्राला किंवा मैत्रिणीला या परिस्थितीत काय सल्ला दिला असता? तुम्ही त्याला नक्कीच धीर दिला असता. त्याची बाजू समजून घेतली असती. तोच धीर, तीच करुणा स्वतःला दाखवा. यामुळे टीकेतील विधायक भाग स्वीकारून आत्मसन्मानाला धक्का न लावता पुढे जाणं शक्य होतं. आणि तिसरा टप्पा, मला वाटतं तो इतरांशी बोलण्याबद्दल असावा. अगदी बरोबर. तिसरा टप्पा आहे त्याबद्दल बोलणे. लज्जास्पद भावना गुप्तता आणि शांततेत वाढते. ती एका अंधाऱ्या खोलीतील राक्षसासारखी आहे. पण जेव्हा तुम्ही त्यावर प्रकाशाचा झोत टाकता, म्हणजे एखाद्या विश्वासू व्यक्तीला त्याबद्दल सांगता, तेव्हा तिची शक्ती कमी होते. कारण मग कळतं की आपण एकटे नाही आहोत. एक्झॅक्टली. सहानुभूती ही लज्जेवरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. एम्पथी म्हणजे ट्रिगर्स ओळखा, स्वतःशी प्रेमाने वागा आणि व्यक्त व्हा. हे खूप शक्तिशाली आहे. आणि ह्यातूनच एक धागा आत्मविश्वासाकडे जातो. कारण टीका आणि लज्जा आपला आत्मविश्वास खच्ची करतात. पण आत्मविश्वासाबद्दल एक मोठा गैरसमज आहे. कोणता? की आत्मविश्वास म्हणजे निर्भयास असणे. हो. आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर आत्मविश्वास भीती टाळून नाही तर तिला सामोरे जाऊन मिळतो. धाडस म्हणजे भीती नसणे नव्हे, तर भीती वाटत असतानाही पुढे पाऊल टाकणे. अगदी. आत्मविश्वास हा कृतीचा परिणाम आहे, कृतीची अट नाही.
पण याचा अर्थ असा नाही की स्वतःला थेट खोल पाण्यात ढकलून द्यावा, बरोबर? नाही, अजिबात नाही. कारण त्यामुळे भीती आणखी वाढू शकते. बरोबर. याला मानसशास्त्रात एक्सपोजर थेरपी म्हणतात. आणि त्याचाच एक सोपा, दैनंदिन जीवनात वापरता येण्यासारखा प्रकार म्हणजे भीतीची शिडी किंवा फिअर लॅडर तयार करणे. इंटरेस्टिंग आहे. कशी तयार करायची ही शिडी? कल्पना करा की तुम्हाला सामाजिक समारंभात लोकांशी बोलायला जास्त आत्मविश्वास हवा आहे. ठीक आहे. तर या शिडीची सर्वात वरची पायरी असेल सर्वात भीतीदायक गोष्ट. उदाहरणार्थ, अनोळखी लोकांनी भरलेल्या मोठ्या पार्टीत जाऊन स्वतःहून बोलायला सुरुवात करणे. बापरे, हे तर खूपच भीतीदायक आहे. हो, आता शिडीच्या खालच्या पायऱ्यांवर या. त्या प्रसंगाचे सोपे प्रकार लिहा. म्हणजे जसे की अशी पार्टी जिथे मी बहुतेक लोकांना ओळखते. उत्तम. त्याच्या खाली? फक्त जवळच्या मित्रांसोबत एक लहान गेट टुगेदर. अजून खाली? आणि सर्वात खाली फक्त एका मित्राला किंवा मैत्रिणीला कॅफेमध्ये जाऊन भेटणे. बरोबर. आता शिडी तयार झाली. आणि सुरुवात खालून करायची, वरून नाही. म्हणजे सर्वात सोप्या पण तरीही थोड्या आव्हानात्मक पायरीपासून. एक्झॅक्टली. ती कृती वारंवार करायची, जोपर्यंत ती सहज वाटू लागत नाही. अच्छा. प्रत्येक लहान यशातून तुमच्या मेंदूला संदेश मिळतो, मी हे करू शकते. यातून आत्मविश्वास वाढत जातो आणि तुम्ही हळूहळू शिडीच्या वरच्या, अधिक आव्हानात्मक पायऱ्यांकडे जाता. म्हणजे आत्मविश्वास हा स्नायूंसारखा आहे, तो वापरल्यानेच वाढतो. अगदी तसंच. पण हे करत असताना जर अचानक भीती वाढली किंवा पॅनिक अटॅकसारखी परिस्थिती निर्माण झाली तर अशा क्षणी काय करायचं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण असं होऊ शकतं. अशा तीव्र चिंतेच्या क्षणी स्वतःला शांत करण्यासाठी एक प्रभावी तंत्र आहे, ज्याला स्क्वेअर ब्रीदिंग किंवा बॉक्स ब्रीदिंग म्हणतात. स्क्वेअर ब्रीदिंग? हो, हे तुम्ही कुठेही कोणाला न कळता करू शकता. तुमच्या समोर असलेल्या खिडकी किंवा फोटो फ्रेमसारख्या चौकोनी वस्तूची कल्पना करा. ठीक आहे, केली कल्पना. आणि त्या चौकोनाचा वापर कसा करायचा? चौकोनाच्या कडेने डोळे फिरवत श्वासावर नियंत्रण ठेवायचं. ओके. 4 सेकंद श्वास घेत डोळ्यांनी चौकोनाची वरची कड डावीकडून उजवीकडे गिरवा. 2. आता 4 सेकंद श्वास रोखून उजवी कड वरून खाली गिरवा. 3. पुढचे 4 सेकंद श्वास सोडत खालची कड उजवीकडून डावीकडे गिरवा. आणि 4. पुन्हा 4 सेकंद श्वास रोखून डावीकड खालून वर सुरुवातीच्या ठिकाणी आणा. म्हणजे श्वास घेणे 4 सेकंद, रोखणे 4 सेकंद, सोडणे 4 सेकंद आणि पुन्हा रोखणे 4 सेकंद. बरोबर. हा एक चौकोन पूर्ण झाला. ह्यामागे नक्की काय घडतं? म्हणजे हे इतकं प्रभावी का आहे? हे दुहेरी काम करतं. एक, खोल आणि लयबद्ध श्वासामुळे तुमची चिंताग्रस्त झालेली मज्जासंस्था, नर्वस सिस्टम शांत होते. अच्छा. आणि 2, डोळ्यांना एका विशिष्ट मार्गावर फिरवण्याचं काम तुमच्या मेंदूला त्या विचारांच्या चक्रातून बाहेर काढतं. हे चिंता कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की ही केवळ थेरपीमधली कौशल्य नाहीत, तर ही जीवन कौशल्य आहेत, लाईफ स्किल्स. हो, यांना सरावाची गरज असते, पण ही अमूल्य आहेत. अगदी खरं आहे. मानसिक आरोग्य हे आपल्या शारीरिक आरोग्याइतकंच महत्वाचं आहे. आणि त्याची काळजी घेणं ही एक सलग प्रक्रिया आहे. एक दिवसाचं काम नाहीये हे. बरोबर. सातत्यपूर्ण छोटे छोटे बदल आपल्या जीवनात मोठे आणि सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात. आज आपण ज्या साधनांबद्दल बोललो, त्यांचा वापर करून आपण सर्वजण जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःची एक वैयक्तिक टूलकिट तयार करू शकतो. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आज तुम्ही असा कोणता एक पुरेसा चांगला म्हणजे गुड इनफ निर्णय घेऊ शकता, जो तुम्हाला तुमच्या इच्छित दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जाईल? लक्षात ठेवा, तो परिपूर्ण असण्याची गरज नाही, फक्त एक लहान पाऊल. ते पाऊल काय असेल? आणि जर तुम्हाला आमची ही सखोल चर्चा आवडली असेल आणि भविष्यातही अशाच माहितीपूर्ण आणि उपयुक्त चर्चा ऐकायची असतील, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.